Okay, so this is the syllabus of chapter number 4. Okay, screen दिसते सगळ्यांना. So fourth chapter it is. Yes, screen is visible. Yes, ma'am. So दोन टाइप आहेत AM receiver चे. First type of AM receiver is TRF receiver and second it is super heterodyne receiver. मग super heterodyne receiver मध्येच अजून एक टाइप आहे ड्युअल कन्व्हर्जन सुपर हेटेरोडाइन रिसिव्हर. ओके, त्यामुळं मेन क्लासिफिकेशन काय म्हणू शकतो आपण AM रिसिव्हरचं TRF आणि सुपर हेटेरोडाइन. ओके, सो these two types we will see. So the basic part it is about title of chapter. AM receiver means it is the circuit which receives the AM signal, processes on that and again gives us the original modulating signal at the output. Okay, so that is the basic concept. आता AM रिसिव्हर मधले दोन टाइप स्टडी करतोय आपण. पहिला टाइप आहे AM रिसिव्हरचा TRF रिसिव्हर which stands for tuned radio frequency receiver. ओके, सो आता कुठलाही AM रिसिव्हर जर आपण घेतला तर त्याच्यामध्ये बेसिक इनपुट सिग्नल कुठल्या फॉर्म मध्ये असणार आहे. आता आपण जेव्हा ट्रान्समीटर कन्सिडर करतो, व्हॉट इज द फायनल आउटपुट ऑफ AM ट्रान्समीटर. AM ट्रान्समीटर मध्ये फायनल सिग्नल कुठला मिळणार आहे आपल्याला. व्हॉट विल बी द फायनल सिग्नल इन AM ट्रान्समीटर. येस, what will be the final output of any AM transmitter circuit. AM transmitter मधून आपल्याला कुठला सिग्नल मिळणार आहे फायनल आउटपुटला. which signal we will get. Amplitude modulated AM transmitter I am asking. Okay, so always remember output of transmitter is modulated signal. मग तो मी अजून एकदा कन्सेप्ट सांगते तुम्हाला. ट्रान्समीटर सेक्शन जो आहे तीन ब्लॉक असतात कम्युनिकेशन सिस्टीम मध्ये, ट्रान्समीटर रिसिव्हर आणि चॅनल. त्यातला जो ट्रान्समीटर आहे तो ट्रान्समीटर काय करतो, मॉड्युलेटिंग सिग्नल जो आहे त्याला कॅरियर सोबत कंबाईन करतो आणि मॉड्युलेटेड सिग्नल आपण ट्रान्समीटर मधून ट्रान्समिट करतो. इट विल पास थ्रू चॅनल. मग तो मॉड्युलेटेड सिग्नल ओरिजिनल रिसिव्हरला इनपुट म्हणून येतो. त्या मॉड्युलेटेड सिग्नल मधून वी हॅव टू रिमूव्ह द कॅरियर and we want only original modulating signal at the output of the receiver. हे बेसिक कन्सेप्ट आहे ट्रान्समीटर आणि रिसिव्हरचा. मग आता ऑब्विसली दोन AM रिसिव्हर आपण स्टडी करणार आहे. फर्स्ट वन इट इज TRF रिसिव्हर and another it is super heterodyne रिसिव्हर. मग ह्या रिसिव्हर मध्ये सुद्धा बेसिक इनपुट सिग्नल कुठला असणार आहे, एम्प्लिट्यूड मॉड्युलेटेड सिग्नल, जो कुठून ट्रान्समिट होतो, ट्रान्समीटर मधून. ट्रान्समीटर मध्ये AM सिग्नल जनरेट होतो, तो चॅनल थ्रू पास होतो and that signal we are giving as input to the receiver. So any AM receiver will have the first input signal as AM signal which is nothing but amplitude modulated signal. So that AM signal is first received by antenna, or if you see the हॅलो हॅलो. Yes, ma'am. हा, स्क्रीन दिसते तुम्हाला. नाही मॅडम. दॅट यू हॅव टू टेल. नो मॅम. Just wait. Net issue is there.
Now it is visible. येस मॅम. त्यामुळे लक्षात ठेवा, AM रिसिव्हरचा किंवा कुठलाही रिसिव्हर असला तरी त्याला मेन जो सिग्नल असतो इनपुटला तो मॉड्युलेटेड सिग्नल असतो. सो द फर्स्ट सिग्नल इज रिसिव्ड बाय अँटेना. Always the first block in the receiver will be antenna. So antenna will receive this AM signal. Then AM signal will be processed by this RF amplifier. So this RF stands for radio frequency. So first you tell me, if you compare modulating signal, carrier signal and modulated signal, where we will get the maximum frequency. आता आपण बघितलं मॉड्युलेटिंग सिग्नलची फ्रिक्वेन्सी कमी असते, कॅरियरची फ्रिक्वेन्सी जास्त असते. त्यामुळे ऑब्विसली एएम मध्ये सुद्धा एएमचं बेसिक वर्किंग प्रिन्सिपल काय आहे, द फ्रिक्वेन्सी ऑफ AM signal is same as that of frequency of carrier signal. So obviously AM ची frequency काय असणार आहे, it will be high or it will be low. Amplitude modulated signal ची frequency जास्त असेल का कमी असेल? हाय असणार आहे. ओके, दॅट्स वाय फर्स्ट वॉट एव्हर इज द AM सिग्नल रिसिव्ड ॲट अँटेना इट इज हॅव्हिंग हाय फ्रिक्वेन्सी. मग त्याची फ्रिक्वेन्सी जास्त असल्यामुळे इथं कुठले ॲम्प्लिफायर वापरलेले आहेत सुरुवातीला, वी हॅव युज्ड द RF amplifier. Okay, RF amplifiers are used when the frequency of incoming signal it is high. So AM signal पहिल्यांदा अँटेनाला मिळतो, अँटेना कडून तो कुठे जातो, इट इज गिवन टू द RF amplifier. RF amplifier 1, 2 and 3. So it is processed by the RF amplifier and then it is given to the detector. आता AM रिसिव्हर मध्ये डिटेक्टर हा जो ब्लॉक आहे, सो व्हॉट दॅट डिटेक्टर विल डू, डिटेक्टर इज नथिंग बट इट इज डिमॉड्युलेटर. मग डिटेक्टर काय करतो, जो मॉड्युलेटेड सिग्नल आहे, सो हिअर आय विल राईट, so function of function of detector is, what is the function of detector, to extract the original signal from AM. okay, जो एम्प्लिट्यूड मॉड्युलेटेड सिग्नल आहे त्याच्यामधून ओरिजिनल मॉड्युलेटिंग सिग्नल तो एक्सट्रॅक्ट करतो. दॅट इज द फंक्शन ऑफ डिटेक्टर. मग देर आर टू टाइप्स ऑफ AM डिटेक्टर that we are going to study. There are two types of the AM detector. Can anyone tell what are the two types of AM detector? सांगू शकताय मला AM डिटेक्टरचे दोन कुठले टाइप आहेत आपल्याला? Can anyone tell? आपल्या सिलेबस मध्येच आहेत ते टाइप AM डिटेक्टरचे. व्हॉट आर द टू टाइप्स ऑफ AM डिटेक्टर? लक्षात घ्या, रिसिव्हर वेगळा आहे आणि डिटेक्टर वेगळा आहे. डिटेक्टर is nothing but it is demodulator and that is one part in the AM receiver. So if you see there are two types of AM detectors. First one it is rectifier detector and another it is the envelope detector. Okay, so that two types of detectors we are going to see. So first the AM signal is given to antenna. Antenna मधला सिग्नल हा पुढे RF amplifier ला जातो. 3 RF amplifiers are used. So this AM signal will be amplified by this antenna. Sorry, that AM signal will be amplified by these 3 amplifiers and then it is given to the detector. मग डिटेक्टर काय करतो, AM सिग्नल मधून कॅरियर सिग्नल रिमूव्ह करतो and it is giving only original modulating signal at the output. डिटेक्टरला इनपुट असणार आहे amplified AM signal. From that AM signal it will remove the carrier and what we will get at the output of the detector, we are getting only the original modulating signal. Then that modulating signal is amplified by audio amplifier and power amplifier and then through loudspeaker it is recovered at the receiver. Okay, that is the original
signal that is recovered at the output of the AM receiver. This is the concept of AM receiver. Are you getting the basic concept? रिसिव्हर मध्ये काय होणार आहे, कुठलाही रिसिव्हर जर आपण कन्सिडर केला, ट्रान्समीटर मध्ये काय होतं, मॉड्युलेशन होतं. रिसिव्हर मध्ये काय होतं, विच प्रोसेस इज कॅरिड आउट इन द रिसिव्हर? यस, गिव्ह द आन्सर्स. AM असू द्या, FM असू द्या, मॉड्युलेटर मध्ये मॉड्युलेशन होतं, ट्रान्समीटर मध्ये मॉड्युलेशन होतं. मॉड्युलेटेड सिग्नल ट्रान्समिट केला जातो चॅनल थ्रू and then at the receiver it is recovered. So once again I will repeat, TRF receiver मध्ये ओरिजिनल इनपुट सिग्नल आहे AM. फर्स्ट अँटिनाला रिसीव्ह होतो AM सिग्नल. थ्रू अँटिना that signal is amplified by RF amplifier 1, 2 and 3. And why here RF amplifiers are used? Because frequency of this AM signal is high. That's why here it is amplified by RF amplifier. Then the amplified AM signal is given to the detector. Detector काय करतो? It will do demodulation. म्हणजे मॉड्युलेटेड सिग्नल मधून तो कॅरियर सिग्नल रिमूव्ह करून टाकतो आणि जो ओरिजिनल मॉड्युलेटिंग सिग्नल आहे दॅट वी आर गेटिंग हिअर ऍट द आउटपुट ऑफ द डिटेक्टर. मग हा मॉड्युलेटिंग सिग्नल again it is amplified by audio amplifier and power amplifier, and then through loudspeaker that audio signal it is transmitted. Okay, this is the concept of TRF receiver. And here gang retuning means what? For the synchronization between transmitter and receiver, the gang retuning capacitors are used in the receiver. That is the point related to gang retuning capacitors. Okay. सो आता इथं बघा, इथं सगळीकडे हाय फ्रिक्वेन्सीच आहे. इथं जी काही AM सिग्नलची फ्रिक्वेन्सी आहे त्याचं दुसऱ्या कुठल्या फ्रिक्वेन्सी मध्ये कन्व्हर्जन होतंय का? डिटेक्टरला जायच्या आधी डिटेक्टरला आपल्याला हाय फ्रिक्वेन्सी सिग्नलच मिळतोय. बट इन द अनदर टाइप ऑफ AM रिसिव्हर, so in the another type of AM receiver, what is the another type of AM receiver? Super heterodyne receiver. Okay, so I will write here जे डिटेक्टरचे टाइप्स झाले ते. So two types of AM receiver. What are the two types of AM receiver? First कुठला बघितला आता आपण? Yes, give the answers please. Which type of AM receiver right now we have discussed? Rectifier and envelope. तुम्ही लक्षात घ्या डिफरन्स काय आहे. AM रिसिव्हर, सो आय विल राईट हिअर, AM रिसिव्हर म्हणजे तो ओव्हरऑल रिसिव्हर आहे ज्याच्यामध्ये रिसिव्हरचे दुसरे ब्लॉक सुद्धा असतात. म्हणजे कुठले कुठले ब्लॉक असतात रिसिव्हर मध्ये? एम्प्लिफायर असतो, डिटेक्टर असतो, अँड अदर. एम्प्लिफायर मध्ये कुठले एम्प्लिफायर असतात? पॉवर एम्प्लिफायर आहे. अगेन देर विल बी here if you consider RF amplifier is there, IF amplifier is there, audio amplifier is there, power amplifier is there. So these two terms are different. AM receiver म्हणजे ह्याच्यामध्ये हे सगळे ब्लॉक असतात. and detector means what is the function of detector? रिसिव्हर मधला एक ब्लॉक आहे डिटेक्टर म्हणजे. अँड व्हॉट इज द फंक्शन ऑफ डिटेक्टर? डिटेक्टर इज नथिंग बट इट इज डिमॉड्युलेटर सर्किट. व्हॉट दिस डिमॉड्युलेटर सर्किट इज डुईंग? हा डिमॉड्युलेटर काय करतो? इट रिमूव्स द कॅरियर अँड extracts the original modulating signal. हे डिटेक्टरचं फंक्शन आहे. डिटेक्टर इज नथिंग बट डिमॉड्युलेटर अँड दॅट इज वन इम्पॉर्टंट पॉइंट इन द AM रिसिव्हर. मग ह्या डिटेक्टरचे दोन टाइप आहेत,
एक एएम डिटेक्टर जो आहे त्याचे दोन टाईप आहेत. एक म्हणजे एनव्हलप डिटेक्टर. So the first type of the AM detector, it is envelope detector, and second type of AM detector, it is rectifier detector. हे झाले AM डिटेक्टरचे दोन टाईप. डिटेक्टर हे वेगळं सर्किट आहे. ते AM रिसिव्हर मधला एक ब्लॉक असतो डिटेक्टर म्हणजे. पण AM रिसिव्हरचे कुठले दोन टाईप आहेत आपण पहिल्यांदा बघतोय ते. फर्स्ट टाइप ऑफ AM रिसिव्हर, इट इज TRF रिसिव्हर. TRF म्हणजे काय? ट्यून्ड रेडिओ फ्रिक्वेन्सी रिसिव्हर. आणि दुसरा जो रिसिव्हरचा टाइप आहे दॅट इज नथिंग बट सुपर हेट्रोडाइन रिसिव्हर. फर्स्ट TRF रिसिव्हर आहे आणि सेकंड इट इज सुपर हेट्रोडाइन रिसिव्हर. ह्या TRF रिसिव्हर मध्ये ट्यून्ड रेडिओ फ्रिक्वेन्सी रिसिव्हर मध्ये काय होतं, जो AM सिग्नल आहे त्याची फ्रिक्वेन्सी, द फ्रिक्वेन्सी ऑफ AM सिग्नल इट इज व्हेरी हाय. ओके, सो द फ्रिक्वेन्सी ऑफ AM सिग्नल इट इज व्हेरी हाय. तो हाय फ्रिक्वेन्सीचा सिग्नल, ही डायग्राम बघा तुम्ही आता. TRF रिसिव्हर मध्ये AM सिग्नल आपल्याला इनपुटला मिळालाय, त्याची फ्रिक्वेन्सी जास्त आहे, त्यामुळे तो कुठल्या एम्प्लिफायर थ्रू एम्प्लिफाय केला आपण? RF एम्प्लिफायर थ्रू एम्प्लिफाय केला. आणि हा RF सिग्नलच डिटेक्टरला दिलेला आहे आणि डिटेक्टर काय करतो, ह्या AM मधून कॅरियर रिमूव्ह करून टाकतो आणि फक्त मॉड्युलेटिंग सिग्नल आपल्याला आउटपुटला मिळतोय. सो हिअर देर इज नो कन्व्हर्जन ऑफ RF सिग्नल इनटू IF सिग्नल. आपण दोन टाईपच्या फ्रिक्वेन्सी बघितल्यात AM रिसिव्हर मध्ये. व्हॉट इज द डिफरन्स इन RF फ्रिक्वेन्सी अँड IF फ्रिक्वेन्सी? इंटरमिडिएट फ्रिक्वेन्सी आणि RF फ्रिक्वेन्सी ह्याच्यामध्ये काय फरक आहे? मेन डिफरन्स लक्षात घ्या दोन रिसिव्हर मधला. TRF रिसिव्हर मध्ये RF चं कन्व्हर्जन IF मध्ये होत नाही. डायरेक्टली हा RF सिग्नल आपण डिटेक्टरला देतो. हे झालं पहिला कन्सेप्ट. आणि दुसरा जो रिसिव्हर आहे सुपर हेट्रोडाइन रिसिव्हर. सुपर हेट्रोडाइन रिसिव्हर मध्ये काय होतंय बघा. यू फर्स्ट सी द ब्लॉक डायग्राम सो दॅट यू विल अंडरस्टँड. इन सुपर हेट्रोडाइन रिसिव्हर ऑल्सो फर्स्ट ब्लॉक इट इज अँटेना. ह्या अँटेनाकडे AM सिग्नल येतोय. That AM signal will be amplified by this RF amplifier, and then this RF signal is converted in the form of IF signal. Both the frequencies are different. RF हा जो इनपुटला पहिला आलेला आहे तो कुठला आहे? AM म्हणजे RF सिग्नल आहे. AM ची फ्रिक्वेन्सी जास्त आहे, दॅट्स वाय इट इज कॉल्ड एज रेडिओ फ्रिक्वेन्सी सिग्नल. मग आपल्या पहिल्या टाईपच्या रिसिव्हर मध्ये काय केलं होतं आपण? ह्या रिसिव्हर मध्ये हा हाय फ्रिक्वेन्सीचा RF सिग्नल आपण डिटेक्टरला इनपुट म्हणून दिला होता. इथं RF सिग्नलचं कुठल्या दुसऱ्या फ्रिक्वेन्सी मध्ये कन्व्हर्जन झालंय का डिटेक्टरला द्यायच्या आधी? RF सिग्नल डायरेक्टली आपण डिटेक्टरला दिलाय, त्याचं दुसऱ्या कुठल्याही फ्रिक्वेन्सी मध्ये कन्व्हर्जन झालेलं नाही. त्यामुळे त्याचं नाव काय आहे? ट्यून्ड रेडिओ फ्रिक्वेन्सी receiver. It is dealing with all the radio frequency signals that is not converted into any other form of frequency. पण सुपर हेट्रोडाइन रिसिव्हर मध्ये काय होतं? बेसिक डिफरन्स लक्षात घ्या दोन्हीतला, की हा जो AM सिग्नल आलेला आहे तो पहिल्यांदा अँटिनालाच मिळतो. तो AM सिग्नल RF एम्प्लिफायर थ्रू एम्प्लिफाय होतो बिकॉज ओरिजिनली इथं ह्या सिग्नलची फ्रिक्वेन्सी जास्त आहे. But what is the next step important? This RF signal is converted in the form of IF signal. रेडिओ फ्रिक्वेन्सी सिग्नल हा डायरेक्टली डिटेक्टरला न देता त्याचं कशामध्ये कन्व्हर्जन होतं? इंटरमिडिएट फ्रिक्वेन्सी सिग्नल मध्ये कन्व्हर्जन होतं. दॅट इज द मेन डिफरन्स बिटवीन TRF रिसिव्हर अँड सुपर हेट्रोडाइन रिसिव्हर. लक्षात घ्या दोन्हीतला डिफरन्स लक्षात येतो का? मेन डिफरन्स TRF मध्ये डायरेक्टली RF सिग्नल आपण डिटेक्टरला देतो आणि इथं काय केलेलं आहे सुपर हेट्रोडाइन रिसिव्हर मध्ये? सांगा मला. व्हॉट वी हॅव डन इन द सुपर हेट्रोडाइन रिसिव्हर मीनाक्षी? इथं डायरेक्टली RF सिग्नल दिलाय का आपण डिटेक्टरला? No, ma'am. व्हॉट इज डन इन सुपर हेट्रोडाइन रिसिव्हर?
काय करतोय आपण त्या RF सिग्नलला कशामध्ये कन्वर्ट करतो पहिल्यांदा? हा जो RF सिग्नल आहे, हाय फ्रिक्वेन्सी सिग्नल, that is first converted in the form of intermediate frequency signal. आणि तो ज्या ब्लॉक मध्ये आपण ते कन्वर्जन करतो, that block it is called as the mixer. Okay, so I will write here super heterodyne receiver मध्ये AM फ्रिक्वेन्सी किंवा AM चा हाय फ्रिक्वेन्सी RF सिग्नल आपण डायरेक्टली it is given to detector. RF रिसीव्हर मध्ये काय केलेलं आहे? AM high frequency signal it is given to the detector, whereas in case of super heterodyne receiver what is done? RF signal काय करतो आपण? RF सिग्नलचं कन्वर्जन कशामध्ये करतो? सुपर हेटेरोडाइन रिसीव्हर मध्ये RF signal is converted into intermediate frequency signal first, and first this RF signal is converted into IF frequency signal first, and then this IF signal is given as input to the detector. Okay, दोन्हीतला डिफरन्स लक्षात ठेवा, so that it will be easy for you to draw the diagram also and to write down the description also. TRF मध्ये कन्वर्जन होत नाही, RF सिग्नल डायरेक्टली डिटेक्टरला दिला जातो. सुपर हेटेरोडाइन मध्ये काय होतं? RF सिग्नलचं कन्वर्जन पहिल्यांदा RF सिग्नलचं कन्वर्जन IF सिग्नल मध्ये होतं आणि तो इंटरमिडिएट फ्रिक्वेन्सी सिग्नल आपण डिटेक्टरला देतो. Okay, so this is the diagram. You can compare that two diagrams. That is the key point between these two types. इथं बघा RF amplifier 1, RF amplifier 2, RF amplifier 3 म्हणजे हा RF सिग्नल डायरेक्टली आपण डिटेक्टरला दिलाय. याचं कन्वर्जन IF मध्ये केलेलं नाही. पण इथं काय केलेलं आहे सुपर हेटेरोडाइन रिसीव्हर मध्ये? हा जो AM सिग्नल आहे ज्याची जास्त फ्रिक्वेन्सी आहे तो RF सिग्नल मिक्सर थ्रू आपण कशामध्ये कन्वर्ट करतो? वी आर कन्वर्टिंग इट इनटू IF सिग्नल, and then that IF signal is amplified by IF amplifier. Obviously जर फ्रिक्वेन्सी जास्त असेल तर आपण RF amplifier यूज करतो, and if frequency it is less, in that case we are using the IF amplifier. Okay, so इथे इंटरमिडिएट फ्रिक्वेन्सी आहे त्यामुळे त्याच्या पुढे कुठला एम्प्लिफायर यूज केला आपण? IF amplifier. Then this IF amplifier is given to the detector, and output of detector it is given to audio and power amplifier, and then through loudspeaker it is given. So output of detector it is modulating signal. बाकी सगळं वर्किंग प्रिन्सिपल दोन्हीचं सेम आहे, फक्त मेन डिफरन्स काय मला दोन्ही मधला सांगायचा एवढ्या डिस्क्रिप्शन नंतर. You tell me what is the main difference in RF amplifier, sorry, TRF receiver and this super heterodyne receiver. What is the main difference between these two receivers? TRF Yes, रिसिव्हर मध्ये म्हणजे RF सिग्नल कन्वर्जन डायरेक्ट डिटेक्टरला होता, आणि देतो आपण. आणि सुपर हेटेरोडाइन मध्ये डायरेक्ट न देता अगोदर इंटरमिडिएट फ्रिक्वेन्सी सिग्नल ला देऊन म्हणजे त्याचं कन्वर्जन करून मग डिटेक्टर कडे जात. येस येस, दॅट इज करेक्ट. सो हा मेन डिफरन्स लक्षात ठेवा दोन्ही मधला. तर इच पॉइंट आय विल नॉट एक्सप्लेन फ्रॉम दिस, यू जस्ट अंडरस्टँड द ब्लॉक डायग्राम. इथं RF एम्प्लिफायर, कारण पहिल्यांदा मिळालेल्या सिग्नलची फ्रिक्वेन्सी जास्त आहे त्यामुळे तो पहिल्यांदा RF एम्प्लिफायर थ्रू एम्प्लिफाय होतो, मग नंतर त्या RFचं कन्वर्जन IF मध्ये होतं. ते कुठल्या ब्लॉक थ्रू होतं? मिक्सर. So mixer is the block which is used to convert the frequency. म्हणजे आपण फ्रिक्वेन्सी वाढवू शकतो किंवा कमी करू शकतो. सो बेस्ड ऑन आवर रिक्वायरमेंट मिक्सर मध्ये काय होतं? हा इनपुट सिग्नल RF चा आहे,
So based on our conversion requirement, we are adjusting frequency of this local oscillator. Okay, so this LO stands for local oscillator. ही इनपुटची फ्रिक्वेन्सी समजा 1 मेगाहर्ट्ज आहे आणि आपल्याला इंटरमिडिएट फ्रिक्वेन्सी जी काय पाहिजे सपोज ती 4 किलोहर्ट्ज आहे. तर म्हणजे आपल्याला इथं फ्रिक्वेन्सी कमी करायची आहे. मग आपल्याला कसं कन्व्हर्जन हवंय ह्याच्या अकॉर्डिंगली आपण ह्या लोकल ऑसिलेटरची फ्रिक्वेन्सी ऍडजस्ट करतो. मग मिक्सर हा असा डिव्हाइस आहे जो यूज करून आपण एखाद्या सिग्नलची फ्रिक्वेन्सी इन्क्रीज करू शकतो किंवा त्याची फ्रिक्वेन्सी रिड्यूस करू शकतो. मग आता इथं आपण फ्रिक्वेन्सीचं कन्व्हर्जन कसं केलंय, फ्रिक्वेन्सी कमी केली आहे का जास्त केली आहे? RF चा IF मध्ये कन्व्हर्जन होतं म्हणजे फ्रिक्वेन्सी कमी करतो का जास्त करतो आपण? RF means high frequency and IF means it is intermediate frequency which is having less value. मग इथं आपण फ्रिक्वेन्सीचं रिडक्शन केलंय. मग तशा अकॉर्डिंगली इथं लोकल ऑसिलेटरची फ्रिक्वेन्सी ऍडजस्ट केली जाते. नाउ द नेक्स्ट क्वेश्चन comes here that why we have to convert the RF into IF form. आता पहिल्या ह्याच्यामध्ये आपण बघितलं इथं जरी आपण RF चं IF मध्ये कन्व्हर्जन केलं नाही तरी सुद्धा डिमॉड्युलेशन होतंय. RF चं कन्व्हर्जन IF मध्ये केलं नाही तरी डिमॉड्युलेशन होतं. But why we are converting RF into IF? So the basic purpose behind this conversion it is given here. So here I will write otherwise. See here TRF चं बघितलं आपण. सुपर हेट्रोडाइन मध्ये काय होतं, RF signal is converted in the form of IF signal. Okay, so why we select the IF frequency? What is the purpose behind conversion of this RF signal into IF? So whatever are the main blocks in any AM receiver. मग कुठले ब्लॉक आहेत मेन? एम्प्लिफायर आहे, मिक्सर आहे, लाऊड स्पीकर आहे, जे काही कंपोनेंट्स असतात AM रिसीवर मधले, all that components are convenient to work at intermediate frequency range as compared with the RF frequency range. आपण जर AM रिसीवर मधले कंपोनेंट बघितले तर एम्प्लिफायर आहे, मिक्सर आहे, then other amplifiers are there, detectors are there. मग हे सगळे कंपोनेंट IF फ्रिक्वेन्सीला चांगले ऑपरेट करतात as compared with RF frequency. Okay, that's why here we are converting this RF frequency into IF frequency and then that IF signal it is given to the detector and output of detector it is modulating signal. So this is the basic difference between these two receiver TRF and super heterodyne. आणि जी काय IF फ्रिक्वेन्सीची व्हॅल्यू आहे ती AM साठी. सो दिस क्वेश्चन इट इज आस्क्ड इन द MCQ. व्हॉट इज द IF फ्रिक्वेन्सी व्हॅल्यू फॉर AM सिग्नल? मग AM मध्ये IF इंटरमिडिएट फ्रिक्वेन्सीची व्हॅल्यू स्टँडर्ड आहे विच इज सिलेक्टेड ॲज 455 किलोहर्ट्ज. So you can note down that value. AM रिसीवर मध्ये इंटरमिडिएट फ्रिक्वेन्सीची व्हॅल्यू किती असते? 455 किलोहर्ट्ज. म्हणजे RF ची व्हॅल्यू किती का असे ना इथल्या इनपुटची 1 मेगाहर्ट्ज असेल, 10 मेगाहर्ट्ज असेल, 100 मेगाहर्ट्ज असेल. बट व्हॉट इज द स्टँडर्ड IF व्हॅल्यू फॉर AM रिसीवर? 455 किलोहर्ट्ज. मग एखादा मिक्सर आहे किंवा एम्प्लिफायर आहे किंवा डिटेक्टर आहे तो 1 मेगाहर्ट्ज ला डिझाईन करणं अवघड आहे, whereas it is easy to design that particular block for this 455 kilohertz frequency. That is the main intention behind conversion of this RF frequency into IF frequency. So these are the two receivers in the AM receiver. So in exam the question may be separately asked based on this receiver point. Either it will be asked to explain the AM receiver point or it will be asked separately to explain the TRF receiver as well as the super heterodyne receiver. Okay,
मग सुपर हेट्रोडाइन रिसिव्हर मध्ये अजून एक टाईप आहे, दॅट इज डबल कन्व्हर्जन सुपर हेट्रोडाइन रिसिव्हर. बट बिफोर गोइंग टू दिस पॉइंट, यू जस्ट टेल मी which receiver will give the better performance if we compare TRF receiver or super heterodyne receiver. कशामध्ये परफॉर्मन्स चांगला असेल एएमचा? सुपर हेट्रोडाइन. सुपर हेट्रोडाइन रिसिव्हर. ओके. सुपर हेट्रोडाइन रिसिव्हर मध्ये अजून एक टाईप आहे विच इज कॉल्ड एज डबल कन्व्हर्जन सुपर हेट्रोडाइन रिसिव्हर. मग डबल कन्व्हर्जन सुपर हेट्रोडाइन मध्ये वर्किंग प्रिन्सिपल सेम आहे. तिथं सुद्धा RFचं IF मध्ये कन्व्हर्जन होतं, बट दॅट प्रोसेस टेक्स प्लेस फॉर 2 times. That's why it is called as double conversion super heterodyne receiver. So this is the block diagram of double conversion super heterodyne receiver. हा झाला पहिला पॉइंट ह्या चॅप्टर मधला. रिसिव्हरचे 2 टाईप, TRF आणि सुपर हेट्रोडाइन. ओके. देन द नेक्स्ट पॉइंट इन दिस चॅप्टर इट इज performance characteristics of radio receiver. So what do you understand? What do you understand by the word performance characteristics? Performance characteristics म्हणजे काय? कुठल्याही गोष्टीच्या परफॉर्मन्स कॅरेक्टरिस्टिक्स याचा अर्थ काय होतो? What do you understand by that word? Performance characteristics means what? Yes. Performance characteristics means what? Yes, Sagar Thorat. What do you understand by the word performance characteristics of any device? Okay, how good they work. Okay, की ज्या कॅरेक्टरिस्टिक्स वरून आपण त्याचा परफॉर्मन्स इव्हॅल्युएट करू शकतो त्याला म्हणतात परफॉर्मन्स कॅरेक्टरिस्टिक्स. म्हणजे ह्या कॅरेक्टरिस्टिक्स जर त्या रिसिव्हरच्या चांगल्या असतील तर त्या रिसिव्हरला आपण चांगला रिसिव्हर असं म्हणू शकतो. दॅट इज द मिनिंग ऑफ परफॉर्मन्स कॅरेक्टरिस्टिक्स. सो देर आर टोटल 5 परफॉर्मन्स कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ AM रिसिव्हर. रेडिओ रिसिव्हर मीन्स इट इज नथिंग बट AM रिसिव्हर. कुठल्या आहेत परफॉर्मन्स कॅरेक्टरिस्टिक्स? फर्स्ट वन इट इज सिलेक्टिव्हिटी अँड सेकंड इट इज sensitivity. So both are having almost same meaning. आता सिलेक्टिव्हिटीचा अर्थ काय होतो? AM receiver must select signals of required frequency range and other frequency components should be rejected. म्हणजे आता समजा AM रिसिव्हरला हाय फ्रिक्वेन्सी कंपोनंट पण आले इनपुटला आणि लो फ्रिक्वेन्सी कंपोनंट पण आले, तर त्या AM रिसिव्हरने काय करायला पाहिजे? Whatever are the expected components that should be only accepted by the AM receiver and other components should be rejected by this AM receiver. This is the meaning of the characteristics selectivity. Selectivity means to select the required component and to reject the unwanted component. That is the meaning of selectivity. Then sensitivity. जसं मी तुम्हाला आधी सांगितलं की दोन्हीचा अर्थ ऑलमोस्ट सेम आहे दोन्हीचं मिनिंग. सेन्सिटिव्हिटी मीन्स व्हॉट? इट इज डिफाइंड ॲज ॲबिलिटी ऑफ रिसिव्हर टू वर्क फॉर एक्सपेक्टेड फ्रिक्वेन्सी सिग्नल्स. ज्या फ्रिक्वेन्सी रेंजसाठी तो रिसिव्हर डिझाईन केलेला आहे त्या रेंजमध्येच त्यांनी त्याचं वर्किंग असलं पाहिजे. आणि जर त्याच्यावरती मल्टिपल फ्रिक्वेन्सी कंपोनंट आले तर इट शुड बी फर्स्ट सेन्सिटिव्ह टू द रिक्वायर्ड फ्रिक्वेन्सी कंपोनंट रेंज. समजा जर रिसिव्हर आपण 10 किलोहर्ट्झला डिझाईन केलाय तर 10 किलोहर्ट्झ फ्रिक्वेन्सीचा सिग्नल जर त्याच्यावरती पडला तर इमिजिएटली दॅट सिग्नल शुड बी रिसिव्ड बाय द रिसिव्हर. दॅट इज द मिनिंग ऑफ द टर्म सेन्सिटिव्हिटी. ओके. सिलेक्टिव्हिटी म्हणजे रिक्वायर्ड सिलेक्ट करणे, बाकीचे रिजेक्ट करणे, त्याला म्हणतो सेन्सिटिव्हिटी सिलेक्टिव्हिटी. अँड सेन्सिटिव्हिटी मीन्स व्हॉट? जी काही त्याची फ्रिक्वेन्सी रेंज आहे ज्याच्यासाठी तो डिझाईन केलाय त्या रेंजच्या फ्रिक्वेन्सीला तो सेन्सिटिव्ह असला पाहिजे. म्हणजे ॲज सून ॲज इट विल गेट दॅट पर्टिक्युलर फ्रिक्वेन्सी कंपोनंट्स
it must be immediately taken by that receiver. That is the meaning of the term sensitivity. Then third performance characteristics कुठले आहे? Fidelity. Fidelity चा अर्थ काय होतो? If, so here in simple sentence it is given, if all frequency components are recovered by the receiver, then it is having the good fidelity. AM transmitter मध्ये ज्या फ्रिक्वेन्सीचे सिग्नल आपण ट्रान्समिट केलेत ते सगळे फ्रिक्वेन्सी सिग्नल जर AM रिसिव्हरला रिकव्हर करता आले तर काय म्हणू शकतो आपण त्याची फिडिलिटी जास्त आहे. फिडिलिटी म्हणजे काय थोडक्यात? इट इज मेजर ऑफ ability of receiver to reproduce all the frequency present in original signal. कारण रिसिव्हरचं मेन फंक्शनच काय आहे? जो सिग्नल ट्रान्समीटरने ट्रान्समिट केलाय तो ऍज इट इज त्याला रिसिव्हरला रिप्रोड्यूस करावा लागतो. मग जर सगळे कंपोनंट तो परत प्रोड्यूस करू शकला तर त्याची फिडिलिटी चांगली असते. जर सगळे कंपोनंट रिसिव्हर मध्ये मिळाले नाहीत ट्रान्समिटेड सिग्नलचे तर त्या केसमध्ये त्याची फिडिलिटी कमी असते. दॅट इज दिस परफॉर्मन्स कॅरेक्टरिस्टिक्स. देन द नेक्स्ट इम्पॉर्टंट कॅरेक्टरिस्टिक्स इट इज इमेज फ्रिक्वेन्सी रिजेक्शन रेशो. We will see this formula, but before start of this you tell me first whether image frequency is wanted or it is unwanted. इमेज फ्रिक्वेन्सी ही जी काही कन्सेप्ट आहे ही एम रिसिव्हर मध्ये पाहिजे असते का? दॅट इज अनवॉन्टेड पार्ट. ऑकरन्स ऑफ इमेज फ्रिक्वेन्सी शुड बी देअर और इट शुड बी अवॉइडेड. कॅन यू रिमेंबर समथिंग? That is wanted or unwanted? That only you tell me. That is desired or undesired parameter in the AM receiver, image frequency. Yes, give the answer. It is wanted or unwanted? Okay. So image frequency is the undesired phenomenon in the receiver. Okay. So आता इथं आपण बघितलंय FO is equal to FS plus FI. FO म्हणजे frequency of local oscillator, FS is frequency of AM and FI is the intermediate frequency. हे जर तुम्ही हे डायग्राम बघितली इथं तर RF चं कन्वर्जन IF मध्ये करण्यासाठी आपल्याला काय करावं लागतं? We have to use this mixer and local oscillator. Local oscillator ची frequency आहे that is noted by FO. FS is frequency of AM signal and FI is frequency of the intermediate signal किंवा FI म्हणजे intermediate frequency. मग so that's why the formula it is given here that FO is equal to FS plus FI based on requirement of intermediate frequency and value of AM frequency. This local oscillator frequency it is selected. मग हा जो काही बेसिक फॉर्म्युला आहे it is operating properly when input for RF amplifier is in the expected frequency range. जोपर्यंत expected frequency range असते AM signal ची up to that this condition it is working properly. But there is a particular frequency which is known by the name as this image frequency. एक specific frequency आहे ज्याला आपण image frequency म्हणतो and it is noted by or it is calculated by using this equation FS plus twice of FI. म्हणजे आता AM सिग्नल आहे, AM सिग्नलची फ्रिक्वेन्सी म्हणजे FS. सपोज FS हा 1 मेगाहर्ट्झ आहे तर इंटरमिडिएट फ्रिक्वेन्सीची व्हॅल्यू किती सांगितली मी तुम्हाला AM साठी? व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ इंटरमिडिएट फ्रिक्वेन्सी फॉर AM? स्टँडर्ड व्हॅल्यू किती घ्यायची ती नेहमी? व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ इंटरमिडिएट फ्रिक्वेन्सी फॉर AM? 455 kilohertz. 455 kilohertz into 2 means that will be around 950 kilohertz. मग FS जर 1 मेगाहर्ट्झ आपल्याला फिक्स माहिती आहे तर 1 मेगाहर्ट्झ प्लस अराउंड 920 kilohertz
ही एक जी स्पेसिफिक फ्रिक्वेन्सी मिळेल दॅट इज कॉल्ड ॲज द इमेज फ्रिक्वेन्सी. मग fs ची व्हॅल्यू बदलली की ही इमेज फ्रिक्वेन्सी व्हॅल्यू सुद्धा बदलते. सो यू टेल मी इफ fs इज इक्वल टू 1 मेगाहर्ट्ज what will be the value of image frequency? फॉर एक्झाम्पल एखाद्या रिसिव्हर मध्ये AM ची फ्रिक्वेन्सी 1 मेगाहर्ट्ज आहे म्हणजे fs इज इक्वल टू 1 मेगाहर्ट्ज. मग त्या केसमध्ये इमेज फ्रिक्वेन्सीची व्हॅल्यू किती येईल इफ fs इज इक्वल टू 1 मेगाहर्ट्ज? fs 1 मेगाहर्ट्ज घ्यायचा. fi ची व्हॅल्यू स्टँडर्ड फिक्स आहे 455 किलोहर्ट्ज. So 455 kilohertz into 2, it will be 910 kilohertz. 0.9 megahertz plus 1 megahertz means, for example, tentatively it will be 1.9 megahertz. म्हणजे fs ची व्हॅल्यू बदलली की इमेज फ्रिक्वेन्सीची व्हॅल्यू बदलते. प्रत्येक AM फ्रिक्वेन्सीला देर इज अ स्पेसिफिक फ्रिक्वेन्सी नोन ॲज इमेज फ्रिक्वेन्सी आणि त्या इमेज फ्रिक्वेन्सीला काय होतो की आपल्या रिसिव्हर मध्ये नॉइज क्रिएट होतो. ओके, सो FSI इज कॉल्ड ॲज इमेज फ्रिक्वेन्सी अँड इट शुड बी रिजेक्टेड बिकॉज इफ the input frequency is equal to FSI frequency, in that case the noise it is created in the AM receiver. जोपर्यंत इनपुट ची फ्रिक्वेन्सी FSI फ्रिक्वेन्सी पेक्षा वेगळी असते तोपर्यंत वर्किंग प्रॉपरली होतं. पण FSI ला काय होतं ॲट द occurrence of this image frequency at the receiver noise is created or distortion takes place. That's why this FSI should be avoided. So in MCQ this फॉर्म्युला कॅन बी आस्क्ड. मग एखाद्या रिसिव्हरचा ऑब्विसली AM फ्रिक्वेन्सी रिजेक्शन रेशो जास्त पाहिजे. म्हणजे जर AM फ्रिक्वेन्सी आली त्याच्या इनपुटला तर ती त्यांनी रिजेक्ट केली पाहिजे. इफ इमेज फ्रिक्वेन्सी ऑकर्स ॲट द AM रिसिव्हर दॅट शुड बी रिजेक्टेड बाय द AM रिसिव्हर. त्यामुळे इमेज फ्रिक्वेन्सी रिजेक्शन रेशो दॅट इज ऑल्सो इम्पॉर्टंट पॅरामीटर इन द AM रिसिव्हर. जर हा पॅरामीटर चांगला नसेल तर इमेज फ्रिक्वेन्सीला तो रिसिव्हर रिजेक्ट करत नाही आणि त्याची क्वालिटी काय होते त्या केसमध्ये इट इज डिग्रेडेड. दॅट इज द परफॉर्मन्स कॅरेक्टरिस्टिक्स इमेज फ्रिक्वेन्सी रिजेक्शन रेशो. अँड द लास्ट two characteristics are stability. So stability means what? For different frequency ranges also the performance of the receiver should be stable. That is the meaning of the word stability. And last property it is automatic gain control. Automatic gain control means it is the process in the receiver in which overall gain of the receiver it is varied automatically based on strength of the received signal. याच्यामध्ये RF amplifier आहे, IF amplifier आहे. So if value of the incoming signal किंवा incoming signal ची strength जास्त असेल तर बेस्ड ऑन स्ट्रेंथ ऑफ द इनकमिंग सिग्नल ह्या पर्टिक्युलर रिसिव्हरचा गेन काय व्हायला पाहिजे तिथे ऑटोमॅटिकली ऍडजस्ट व्हायला पाहिजे. दॅट इज द मिनिंग ऑफ ऑटोमॅटिक गेन कंट्रोल. So in exam the question will be asked as explain the performance characteristics of AM receiver. So these all characteristics you have to write and explain the particular characteristics. Okay, so these two first points we have covered: types of AM receiver and performance characteristics of AM receiver. Okay, now the next 2 points are there based on which the question is not asked in the exam probably. Mixer हा पुढचा पॉइंट आहे. And next it is tracking concept. Okay, so tracking is the concept related to ट्युनिंग. आता ट्रॅकिंग वरती तर तुम्हाला क्वेश्चन येतच नाही, आला तर मिक्सर वरती येऊ शकतो. ट्रॅकिंग मीन्स व्हॉट? whenever we consider any transmitter or receiver, there should be proper synchronization between transmitter and receiver. So to have that proper synchronization between transmitter and receiver, this tracking process it is used. Okay, so that is just one concept, so I will not give more time for that, but this mixer we will complete now. So mixer means what?
It is the basic block used in the AM receiver. So the name itself indicates it mixes the two frequencies. मग दोन फ्रिक्वेन्सी तो मिक्स करतो. मग इथं जर आपण बघितलं एएम रिसिव्हर मध्ये तर कुठल्या फ्रिक्वेन्सी मिक्स होत आहेत. देर इज मिक्सिंग ऑफ दिस AM सिग्नल फ्रिक्वेन्सी अँड दिस लोकल ऑसिलेटर फ्रिक्वेन्सी. सो ह्या दोन फ्रिक्वेन्सी मिक्स करून आपल्याला आउटपुटला कुठली फ्रिक्वेन्सी मिळते. Intermediate frequency. Otherwise we will see this point in the next lecture. So we will stop here. You can just put your number in the chat box and you can leave the meeting. We will see this point in the next lecture. So 2-3 points are remaining that we will complete in the next lecture from this chapter. Okay, so but whatever are the two basic points that we have covered, types of AM receiver and then next कुठला पॉइंट बघितला आपण आता AM रिसिव्हर नंतर performance characteristics of AM receiver. So that 2 points you have to complete. Remaining points we will see in the next lecture. Okay, so we will stop here. You can type your number and you can leave the meeting. If any doubt or if anything you have to discuss, you can discuss it.